नमस्कार. एखादा लहान मुलगा प्रशासनासमोर उभा राहून निर्भीडपणे न्यायाची मागणी करताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? वय अवघं 13 वर्ष, पण आवाजात आत्मविश्वास, शब्दांमध्ये प्रामाणिकपणा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द मात्र एखाद्या मोठ्या व्यक्तीलाही लाजवेल अशी. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील एका मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. करवा देंगे नहीं करवा दीजिए हे त्याचे शब्द लाखो लोकांच्या मनाला भिडले आहेत. हा मुलगा केवळ स्वतःसाठी न्याय मागत नाही, तर नकळतच आपल्या प्रशासन व्यवस्था आणि कार्यपद्धतींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतो. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? चला पाहूया आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. मी वैष्णवी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेली ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये 13 वर्षीय अमिताभ हा जिल्हाधिकाऱ्यांसमोर अत्यंत आत्मविश्वासाने आपली बाजू मांडताना दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभच्या आई वडिलांच्या वाटेच्या घराला त्याच्या ताईने कुलूप लावल्याचा आरोप आहे. हे कुलूप उघडून न्याय मिळावा यासाठी हा मुलगा स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचला. यावेळी तो अधिकाऱ्यांशी बोलताना म्हणतो, करवा देंगे नहीं करवा दीजिए. एवढंच नाही तर तो प्रशासनाच्या कामकाजावरही थेट प्रश्न उपस्थित करतो. तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला तर पगार मिळतोच, फक्त आश्वासन देण्याचं काम करता. अशा या आशयाचे शब्द तो अधिकाऱ्यांसमोर बोलताना व्हिडिओमध्ये ऐकू येतात. अवघ्या 13 वर्षाच्या मुलाच्या तोंडून आलेले हे शब्द अनेकांना विचार करायला भाग पाडत आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी प्रशासनाच्या या प्रकरणात तातडीने कारवाई करून संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबी आणि दोन्ही पक्षांची भूमिका समोर येणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओच्या आधारे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याऐवजी प्रशासनाच्या अधिकृत कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला जात असून एका लहान मुलाने दाखवलेले धाडस आणि न्यायासाठी केलेला संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार? संबंधित कुटुंबाला न्याय मिळणार का? आणि या व्हायरल व्हिडिओ नंतर पुढे काय घडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बनगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.